मंगळसूत्र असा धागा आहे, हे कुणाला मोकळं आयुष्य जगायचा अधिकार देतं, तर कुणाचं जगणं हिरावून घेतं. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे म्हणे. पण ते घरच्यांना का पटत नसावं कुणास ठाऊक. बरं, त्यांनी निवडलेली व्यक्ती आपल्यासाठी जोडीदार म्हणून योग्य असतो असं त्यांना वाटतं का, तेही माहिती नाही. सगळं व्यवस्थित पाहून दिलं आणि तरी जर काही झालं, मुलीला सासरी त्रास होत असेल, तो तिला चांगलं वागवत नसेल, तर तिच्या नशिबात ते होतं. अरे बाबा, तिचं नशीब चांगलं होतं. तिनं तिचा जोडीदार निवडला होता, तो चांगला होता तिच्यासाठी. पण तुम्ही तुमच्या बनावटी इज्जतीसाठी आणि स्वार्थी आणि आपलपोटी समाजासाठी तिचा घात केला. ती सगळं सहन करेल, तुम्हाला दोष नाही देणार, पण मनातून कधीच विसरणार नाही आणि माफ पण करू शकणार नाही. तुमची वागणूक, तुम्ही केलेला तिरस्कार, तिच्या पसंतीचा, आज तिला जो त्रास होतोय तो तुमच्यामुळं होतोय. मंगळसूत्र गळ्यातली बेडी बनली आहे. ही अवस्था खूप मुलींची आहे. पण असो, तुम्ही तुमच्या विचारानं निर्णय घ्या. बाकी मी काय बोलणार. नात्यात भेटी होत नसतात, भेटी घडवून आणायच्या असतात. प्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो, हे फक्त सहन करणाऱ्याला कळतं. खरा संसार जॉईंट फॅमिलीमध्ये राहणाऱ्या सुना करत असतात. नवऱ्याला घेऊन फॅमिलीपासून वेगळं राहणाऱ्या सुना फक्त हौसमौस करत असतात. मनाच्या बंगल्यात अनेक अडगळीच्या खोल्या असतात. काही सुंदर नीटनेटक्या आवरलेल्या, तर काही अस्वच्छ गलिच्छ घाणेरड्या. व्यक्ती परत्वे त्या जागा वेगवेगळ्या रंगरूपानं नटलेल्या. मनातल्या जागांची खासियत ही आहे की डोळ्यानं पाहिलेलं, ग्रहण केलेलं, तसेच पंचेंद्रियांनी अनुभवलेलं भावविश्व फार सखोल टिपत राहते. स्मृतींच्या रंगीत कपाटात बंद होते. स्वच्छ, सुंदर, पवित्र असं सापडलं की माणसाची अनुभूती सुखद होते. तेच वाईट आठवणींनी मन दुःखीही होते. रंगीबेरंगी आठवणींच्या खोल्या, बालपण, तारुण्य, प्रौढावस्था अशी मनाची जीवनाच्या टप्प्यांचा कोलाज सांभाळत पुढं जात राहते. पण काही स्मृती जितक्या जबरदस्त गोंदलेल्या असतात की मन त्या आठवणींसमोर आल्या की तिथंच थांबून जातं. काही केल्या पुढं जात नाही. जणू त्यावेळी काळ थांबून जातो.